असीम सरोदेंवरील कारवाईवरून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका करण्यात आली आहे। देशावर देशी ब्रिटिशांचं राज्य आल्याचा टोला सामनाच्या अग्रलेखामधून लगावण्यात आलाय। पाहुयात सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। सध्या देशावर देशी ब्रिटिशांचंच राज्य आहे। त्यांच्या मनमानीविरुद्ध घटनेनं दिलेल्या अधिकारात परखड मत कोणी व्यक्त केलं तर त्याचं तोंड बंद केलं जातं। बार काउन्सिल सारख्या संस्थेने देखील ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा सत्यासाठी लढणारा आवाज 3 महिन्यांसाठी दाबला। ॲडव्होकेट सरोदे यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तनाचा ठपका ठेवला। भाजपचे प्रवक्ते चेन्नई आणि मुंबईमध्ये हायकोर्टाचे न्यायाधीश होतात। हे व्यावसायिक उल्लंघन ठरत नाही, पण सरोदे न्यायालयाबाहेर ठणकावून खरे बोलले तर तो रामशास्त्रांच्या महाराष्ट्रामध्ये गुन्हा ठरला आहे। या सगळ्याचं प्रायश्चित्त एक दिवस आपला कायदा व न्यायक्षेत्राला द्यावंच लागेल। लढणारी माणसं लढतच असतात, ती थांबत नसतात। ॲडव्होकेट सरोदेही थांबणार नाहीत असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय।